हॅलो पारदर्शक आहे रोहित इंसान की हालत क्या होती है? एक जनाजा मिट्टी में मिल जाए। सेवक सेवक माझी जागा पुढे म्हणजे काय खाली बसला साई आम्ही काय बघायचं आपल्या राजदरबारात बरोबर त्याच्यामध्ये फुलं केवढी हा गुच्छा येते तो एकत्र घ्यायला की वाळले सगळं इकडं दारू पिणार का नवा दारू पिणार असा होतो इकडं तिकडं असा होतो ठीक आहे जा जोडीदार सेवक ठीक आहे आम्ही स्वतः जाऊन पाहतो याला ठाण्यावाला बोलतोय ही जमिनीचा नसय आणि आमच्या शास्त्र शस्त्र झोपी गेला मरले काही हरकत नाही याची थोडी कामं तेवढंच पाहूया प्रणाम महाराज आशीर्वाद आहे बेटा बेटा नको मेरा बापू हा राम थोर म्हणे बेटा काही हरकत नाही महाराज तुमच्या राज्यात मला एखादी नोकरी मिळेल महाराज खूप आशेने तुमच्याकडे आलो आहे एखादी नोकरी द्या आमच्या राज्यात काय नोकरी राहिलेली नाही शिल्लक बोला लवकर करायला तयार आहेस ना माझी तयारी आहे आता आमच्या राज्यात नोकरीमध्ये आता थंडा सापडायची एक नोकरी राहिली आमच्या शास्त्र होवाले म्हणून आणि
अधिकार दिला कोणी? अहो त्यानं सांगितलं जरा. काय सांगायचं? देवा शपथ, आईची शपथ, मी काय बोलतो? आता तो बोलला म्हणून मला जरा कटून बोलायला होता. ठीक आहे. हा. राज्यात काही खुशखबर अरे आहे? राजात काय खुशखबर? फिरलास ना आज बरं. सगळं काय वस्तू मजेत आहे. हा? मजेत मजेत मजेत. काय म्हणतोस काय? खुशखबर काहीच नाही. मला माहिती आहे. काय? याला माहिती बरं आहे. मला कुठे आता खुशखबर आणून मला सांगतो हा झोपला नव्हता, सगळा आपल्यात बघित होता. याला माहिती आहे. काय म्हणतोस? हा? हो लवकर. काय सांगता? ते खुशखबर आता काय सांगितलं? आता मला माहित आहे कसं, माझ्याकडे येऊ नको. बोल. सांगतो तो संदीप माने आहे ना, संदीप माने हा उदावर घे. कुठली आणून परवा बरोबर. महिना झाला असेल. 4 दिवसाला कुठली हे दे. 4 दिला का त्याने 4 दिलं. 1200 कर मेले आता. त्या कुत्रीचा या राज्याशी काय संबंध? आता तोच म्हणून आनंदाची गोष्ट निघाली की 4 दिला घातला. अरे राज्यात काय खुशखबर? हा, आता काय नाही खुशखबर. हे खुशखबर. अरे तुला काही जमत नाही? अरे पण मी तर गपचूप आहे ना. हा. तुला बरं आहे माझं मान तर काय ना सांग. अरे सांग काय सांग. आज या हरकणी गावात काय आहे? पूजा आहे. पूजा आहे. मग मंदिराचा दिंड चालू झाला नाही. गेल्या 2 वेळा भात खाला तर काय ना. पूजा होती, भजन झालं, असं जेवण झाली. काय साधू संत येऊन गेले. अरे हा माझं भजन झालं. हा, आता लगेच भजन झालं. लगेच आठवलं. काय सांगितलं साधू संतानं? काय सांगत नाही. एक म्हणतो काय सांगितलं? हा? काय सांगितलं? आता त्याला माहिती काय सांगितलं. अरे मला कुठं माहित आहे? हा? मग तुला काय सांगितलं? आता भजन मध्ये तुला काय अभंग माहित नाही? तुला माहित आहे काय? काय? काय अभंग कानावर गेलेच माझ्या. मग मेल्याचं काय माहित आहे तर सांगून टाक. मग जरा पोरं दिसत आहे पोरं. हा, कोरच काय? हा? डायरेक्ट. हा? बघू. बोला लवकर. पण येतोय ना तुला अभंग? आला म्हणतो घेतलेत त्या. हा, हो ना. आला वारा गेला नाही तर होय. ए, वारा नको, अभंग. हा, चल. मारा बसून घ्या. भीती वाटते. हा काय आहे? हा. पोरं दिसली तर देशी बाबा. हा, जरा सावकाश ये. ओय. ओ इकडं. पोरं जरा सावकाश ये. आवाज आहे. मला पण सांगतोय जरा ढिंच्या. हा. रूप पाहतालो चले. रूप पाहतालो चले. रूप पाहतालो चले. रूप पाहतालो चले. तो जमल्या ताकद मले. कोण जमला सरकारकडे? कोण जमला सरकारकडे? हो, सांगतो. आता पूजेमध्ये भजन आलं का नाही? हा भजनाला लोक आता जमली तर जमली. महिला मंडळी पण जमली होती का नाही? बरोबर. मग तिथंच बोललो, तिथं जमली आता. असं म्हणायचं. ठीक आहे. पुढे बोला. ती म्हटलं मेल्याला चांगलं येतोय. थोडं येतोय काय? आता मला झालं. तू बोल काय तू? बोलतो. बोला लवकर. हो, बसून द्या, बसून. येतोय ना. तो हा विठ्ठल बळवा. हा विठ्ठल बळवा. हा विठ्ठल पावशेर कशासाठी? मग वगास गेलाच मेल्या. मेले पावशीर कशाला? कशाला? बोला लवकर. बाबाचं झालं का नाही? भजन झाला. अहो गजर झाला, गजराला झाला, लोक थांबली. थांबल्याबरोबर लोक काय म्हणताय? थोडीशी चाय वगैरे चहा. अहो त्यासाठी दूध पावशेर मागवा. दूध म्हणायचं. हो, ते सांगितलं होतं ना. ठीक आहे. हा. पुढे बोला. घडीला आली मी एकदा पहिला बोलणार. पहिलाच बोलणार. बोलतो. बसून घ्या.
घे बसून घे. चहा करून बसून. काय काय चहा? चांगला बोल. हा. भक्त सुकृताची जोडे. या ठिकाणी साधू संत आले. या ठिकाणी काय घेणार तुम्ही घडले? बोला त्या पुढे. बोला म्हणते. काय घेणार तुम्ही? बोल. थोडी थोडी काय घेणार? या ठिकाणी साधू संत आले. सांगतो जरा धीर द्या, धीर द्या. चहा मागवलेली. तुझ्या वाटोला बांधे. तुझं वाटोला होते. दूध मागवलेला. चहा आल्याबरोबर मंडळीला सांगितलं, बोलाय नको. आपण घेऊया चहा थोडी थोडी. हो, हो. तेच तर सांगतो तुला. गोल गोल फिरून का जातो? कुठं बोलते काय कोण? काय शिल्लक? हे बघ काय केलं? नाही बस तूच बघ काय ते. हा? नाही एवढं काय नाही. काय नाही ना? बोल. आता काय बोलू? काहीच नाही. आता काय सांगतो? अरे मेला एवढी पूजा झाली. हा. काय आरती झाली नाही मेला वासाला भजन करतोय आधी. आता कशाला रे पुढचं आणखी पूजा बोलायला? झाला पहिले आरती नाही होते. हा? मेला काय ओळखला वा? काय माहित मला? अरे काय पण बोला अरे काय बोलतोस का त्याला भावलेत? नाही काय तो काय बोलतो? पुढे तिकडे बघा मला भीती वाटते आहे. काय म्हणाला? नाही मी म्हटलो काय आता बघा भजन कसं पहिलं होय पहिले आरती नको व्हायला. बोल आरती. मग जाऊ नको बोलतो या. मग जाऊ नको. बसायची वांगी आहे, बसायची वांगी. जाऊन जा सकाळी मग. जाऊन घे मग जा. हे काय घ्यायचं घे मिळत नाही. कुत्र्यावर बैठून काय मेला इथे काय माझी उंची एवढी. अरे मेला हिकडनं झाकून झोपू तिकडनं झाकून झोपू. अरे काय चाललंय काय? पुढे आलो आलो. बोल गाडीवाला. ए, मी नाही बोललो. तो बोलला त्याला बघून घ्या. काय बघून घ्या? त्याला बघून घ्या. मला मध्ये गडबडीत कशाला? विषय येत नाही. बोल गाडीवाला. मी नाही बोललो आता. बोल म्हणाला. गडबडाला त्याच्यामुळे गाडीवाल्याचं नाव मध्ये झालं हो. ठीक आहे. काय शिल्लक? काय शिल्लक काय नाही आता पाटणा फुटणा सगळं सकाळ नाही. वारा व्यवस्थित ठेवा. येतो आम्ही. या या. येतो म्हटलं. हो, या. कैसा आवाज है? हा, काय आहे? आपण झोपू. आपण झोपू. पाटणा सापाट फुटणा पण सापाट. काय पाटी तर पाटी तर. माहिती काय मी उगाच काय पण बोलतो. सकाळची वाजी करून टाकलाय.
आता मी पिकलं पान झालो आहे. हे पिकलं पान आज ना उद्या गळून पडणारच यात शंकाच नाही. यापूर्वी मला तुझ्या हिताच्या 2 गोष्टी सांगायच्या आहेत. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र जसं साऱ्या जगाला आनंदी करून ठेवतो तशीच तू तुझी कारकिर्दी सुखात ठेवलीस तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. होय आपल्या उपदेशाप्रमाणे माझ्या पेटीच्या सुखासाठी मी माझ्या प्राणाची पर्वा करणार नाही. पण आज ते विचारात कसे का आले? पण विचार येण्याचे कारण एकच. या राज्याची सर्व धुरा आता तुझ्यावर पडणार आहे. तेव्हा तुला तुझ्या कर्तव्याची जाणीव करून देणं हे माझं कर्तव्य आहे. होय आपल्या उपदेशाप्रमाणे माझे वर्तन सोपी आपल्या ते पालन करेल. प्रजेचे सुख ते माझे सुख असे माने. तुझ्या अशा वागण्यानेच आपल्या कुलाचा उद्धार होणार आहे. आपल्या पूर्वजांनी जे नाव लौकिक मिळवलं ते कायम राखण्याची जबाबदारी आता तुझ्या आहे अजित. होय पिताजी आपल्या घराण्याची परंपरा कायम राहील अशी माझी भगवंताजवळ प्रार्थना आहे. काय झालं? सेवक तुम्ही समोरच्या गेटवर पहारा ठेवा. अरे अरे त्या कपटी वीर सेनी डाव साधला की काय? माझ्या चंद्रकलेवर त्याची फार वाईट नजर होती. आपल्याला त्याच्यापासून वेळीच सावध राहायला हवं. पिताजी ही वेळ विचार करण्याची नसून आल्या प्रसंगाला तोंड देऊन दुश्मनाच्या त्या मार्गावर साडायचे आहे याचा स्वीकार करून आम्ही अति संशय घेऊन आल्या प्रतीकारासाठी सज्ज झालो तर सिकंदर दुश्मनाला अजूनही हातीतून जाण्याची पाळ्यानो पार्वती पते हर हर महादेव. केवळच्या प्राप्तीसाठी या वेळेला तू बाहेर समजेला प्रतिकार कोण करतो ते पाहिजे मला. चंद्रकलेच्या प्राप्तीसाठी अविचारात टाकलेले पाहून मागे घे. नाहीतर नाहक प्राणास मुकावं लागेल. देशासाठी टाकलेला पाहून आज तुला ते मागे घ्यावंच लागेल. स्वतःच्या मुलीच्या शिले रक्षणासाठी हा बाप अगणित कार्य करू शकतो हे जरा डोळे पडून बघ. आणि चंद्रकलेच्या रक्षणासाठी बसलेल्या संशयीचा वार झेल. किटला उडाली. किटलं उडवणार. अपराध. 哎 का 呀！ काय झाला? 哎 呀！ 哎呀！ 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 哎ya! 哎呀! 哎ya! 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 哎ya!
अपराध काय झाला दैवाने हा खेळ रचला आज साजरा ठीक आहे पकडायला आला घोड्याला पकडायचे अरे पकडा म्हणतो ना सांगितलं काम समजत नाही पकड माझा काय नाही नाहीतर माझ्या समशिरीच्या एका वाक्याने तुझ्या शिरा कशात उडून दे घरची शिरा कशात काढे तू देशी या ठिकाणी पुढे विसरला वाटतं कुणाची शिर कुठे जाऊन पडते तेच पाहतो हिरा समजे मग तुला दोन मुलं कशी झाली ती माझी स्वतःची बायको ती देवाची देण होती देवाची देण घेऊन नाही काढण्याला घेऊन जायची होय माझ्याकडे नाही आला तुम्ही तू इकडं नका तिकडं नका
तुला तशी सुखासुखी म्हणू दे. अशी जर ती भ्रम कल्पना असेल तर ती साफ चुकीची आहे. आता किती वाजले? या ठिकाणी तुला वाचवायला कोण येणार आहे? हे अशी माझ्या बाबापाशी मला प्रेमाचं आलिंगन दे. काय विलास पुरणाचं हा विचारात आहे. काम करणे आपल्या नावाला कलंक लागणार आहे. चंद्रशेखर, कुणालाही आत येण्याची परवानगी नसता. आत कसं काय? क्षमा करा राजे. राजा जर आड मार्गी जात असेल तर त्याला योग्य मार्ग दाखवणं माझं कर्तव्य आहे. हा विसर कोणाचे होणारा पाणी पिऊ इच्छित नाही. लोकांच्या बुद्धीला राज्य कारभार चालवण्यासाठी हाती शस्त्र धरलेलं नाही. माझा मार्ग रोखण्याचा प्रयत्न करू नको. महाराज, या तुमच्या दुष्ट बुद्धीने तुमचं हित न होता हित होणार आहे. अरे माझा हित नाही का? मी काही आज्ञा नाही. हा विसर बोलतो तेच करतो. महाराज, हा चंद्रशेखर जिवंत असेपर्यंत असा विचार करू देणार नाही. असं विरा संते या संते. मला जिथं रक्षण करायचं होतं तिथं रक्षण मी लढताच गेलं. पण चंद्रकला केव्हा निघून गेला. काय? अरे रे, शेवटी अखेडा साधलास काय? चंद्रशेखर, तू हाताचा उघड असलास तरी बुद्धीचा जड आहे. तुझ्यासारख्या तरुण आमच्यासारख्या कावशी होती. आम्हाला आता थोडी मला चौकायची होती. खरं म्हटलं तर सारी धडपड मी तुझ्यासाठी केलं होतो. माझ्यापेक्षा ती जास्त शमून होती. आता काम घेऊ साऱ्या गोष्टी होऊन गेल्या. पण राजे, मला गोडचा पण गुणवत्ता नाही ना. तुला गुरुनगरपासून मला काय मिळणार आहे? चंद्रशेखर, आतापर्यंत महत्वाची कामे तुमच्या स्थलांतर झालं नाही का? असं जर असतं तर लढा करण्याची काय गरज होती. माझ्या मनात जर तुझ्याबद्दल कपड असतं तर ज्यावेळी मी समजायला पडली त्यावेळी तुम्ही ठार केला असता. सारी तुझ्या फरकता केला असता. तू मात्र माझ्या मनात संशय घेतला. आता का उपयोग? साऱ्या गोष्टी होऊन गेल्या. आता संधी पुन्हा येणार आहे. महाराज, बोल, तुला कसं हवंय वचन? महाराज, चंद्रकलेला राजवाड्यात आणल्यानंतर तिच्याकडे पापी दृष्टीने पाहणार नाही तर मला वचन द्या. रमसाट वचन द्यायला आपल्या बाबाच्या अजून तुला माझ्या विश्वास नाही. मग हे घे वचन. चंद्रकलेला राजवाड्यात आणल्यानंतर मी तिला स्वतःच्या मुलीचं सांभाळलं आणि तो गंगावर देईल. आता ते झालं ना समाधान? महाराज, आपल्या वचनावर विश्वास ठेवून मी निघून जात आहे. जर का आपल्याकडून वचनभंग झाला तर ही माझी संशय वचनभंगाचा सूट घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे हा जातीवंत शूर आहे. रण केलं तरी वचन बोलणार नाही. आपण निघण्याची तयारी करा. कशा आज्ञा महाराज? मूर्ख पोरं! शेवटी माझ्या गोड गोड थांबाला बोललास ना. अरे काका चंद्रकला माझ्या हाती आली. टाकले राव ठीक लाग म्हणून समज. सेवक बरं व्यवस्थित ठेवा. हो हो हो, एक काम आहे. हो, या, या.
मध्यबिंदू गाठण्याची करावी हो. माझी सुटका करण्याविषयी तू कुणाला का वाट करायला पाहिजे ठरवले आजपर्यंत मधुराला सगळ्यांना कधी जाऊन आला नाही. माझं काम माझं अंत पाहतो का पाहतो. किती बरबाद दिसते रंजन. आज 4 दिवस झाले तो चंद्रकलेचा डावटिकांकडे संबंध नाही. त्या माझ्या चंद्राने पहिल्या कटाक्षात तिने माझा विजय जिंकला. चंद्रा कुठे आहे ती चंद्रा? कोण कोण वाटते या रंजन? मानवरायांचं ओरडलं काय ऐकते? माझा देव माझ्या मोरावर पावला की काय? अहो शिकारी कोण आपण आणि कुठून आला? आपण बोलत का नाही? बोलत नाही. कोण म्हणतं बोलत नाही? चंद्रा मला ओळखलं नाही. मी तुला चंद्रशेखर. हो तुझा चंद्रशेखर. प्रीतीचा तुला डोळा स्वाभिमानी व्यक्ती कधी वचन करीत असते. तेवढे मी माझ्या संकट पडले तर तुला मी दूर करणार नाही असं वचन घेऊन सोडणार आहेस की नाही? अजून तरी हो म्हण आणि आपला जीव वाचव. माझ्या जीवनात
चंद्रशेखर हा. माझ्या प्रेमाच्या आळेतोय म्हणजे गद्दारी करतोय. गद्दारी करतोय. हाय, 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 हाय. असं मला नाही आवडत, मला आवडत बुवा. असं दुसऱ्याच्या प्रेमात तुम्ही लुडबुड करावं अजिबात नाही आपल्याला आवडत. तेच म्हणतोय हा. गद्दारी दगा फटका मी ऐकत नाही तुम्हाला. काय ऐकत याला हातापार करूया. म्हणजे या आपले एखादा सुंदर गाणं घे. आता घ्या. घे आता. अरे नाही गेले. म्हणजे गद्दारी करतोय. तुम्हाला सांगतो पुढे या, पुढे या, पुढे या. बोल. काय माहितीये मी ना असं ना कोणाला जेवित नाही. तो गद्दारी करतो ना लगेच उडवून टाकायचं. हा बोल. आघात करायचं ना. आज हात धरून मी टाकायला. सांगतो मला असं बोलायचं. प्रेमावर वरलं ग तुझं, प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. असं बोलायचं लगेच. बरोबर आहे. प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. स्वर्ग पाहिजे शाबास. जास्त असं कोण नको. लगेच उडवून टाकायचं पत्राला. जेवायचं नाही. हा. हा. हा, आता हा, हात धरून जा. हा, बरोबर, बरोबर. हो, धरे. चलो, जा, जा, जा. चलो, जा रे. चलो, जा. चंद्रशेखर गेला. आता तुला वाचवायला कोण येणार आहे? चंद्रशेखर आला ना. ये अशी भाऊ भाषात ये. मला प्रेमाचा अधिकार नाही. किती सुंदर. काय बोलताय काय? होय. एवढी सुंदर दिसते मी. झाले. हा. एखादं सुंदर असं गाणं का? काय म्हणताय काय? हा? हे बघ. केव्हा म्हणताय? काय बाई सांगू? काही सांग. हा. कसं ग सांगू? कसंही सांग पण सांग. काय बाई सांगू? कसं ग सांगू? मनात माझ्या वाटेला. अगं लागू नको. या ठिकाणी तुला कोण येणार नाही. काय म्हणताय काय? होय. हा? काय बाई सांगू? कसं ग सांगू? मनात माझ्या वाटेला. नको लागूस. आणि काही जरी होऊन गेला काही झालेलं नाही. आणि पुढच्याला लागला
माझ्या प्रेमाच्या अडखळ्याला तो जोडदार म्हणून गेला. माझ्या प्रेमाच्या अडखळ्याला कोण आला रे? मी आलो. काय बोलतोय? कोण कोण आला? कोण आला? मी आलो. कोण आला? आई आलो. हा कोण आला? मी आलो तरी कोण आला? कोण आला माझ्या प्रेमाच्या? अरे काय तर सांग लवकर. अरे काय सांग? पुढे नाही. कोण आला? हो तुमचं अस्त्र शस्त्र बहुत जमत आहे. कोण आला माझ्या प्रेमाच्या? अरे बाबा मी तुझ्या पायात खायला. खायला. मी आलो. काय? अहो, तुम्ही ये केलं म्हणून मी आलो की तुम्ही जायला मिठी मारली मला. असं म्हणायचे. हो, तुमच्या डोळ्यावर कशी रुजली होती काय माहिती. असू दे आता चुकी झाली. हा मग. ठीक आहे. चला हा. चला चला चला. मागच्या गेटवर जागा करा. हो, हो, हो. चला, चला. चंद्रकडे आता कितीवर? या ठिकाणी वाचायला कोणी नाही. काय? महाराज, अहो काय झालं? काय झालं? अहो चंद्रशेखर नदीतून फाळा झाला. अहो अजित अजित त्याने केला. माझ्याशी गद्दारी आता मी काय करू? आता ओरड किती ओरड कोणी येणार नाही वाचवायला. आराम खोल आज हात केला तुला शेवट मगाशी गणतून म्हणाला आज हात केला तुला हा कुठून आला कुठून आला कुठून आला? अरे तो आलाच कुठून? तू आला. तू अरे हा आला कुठून आता तू गेलास ना मग आला का ना काय माहितीये? नरड दाबलं होतं जरा नख चुकला असेल. असं या समजे समजे जसं ही शिकार माझी आहे. विश्वासघाताने ज्याने माझ्या राज्याची दुधारी केली त्याला तसं मरण देणे हे माझं कर्तव्य आहे आणि ती पुरी करण्याची संधी मित्र या नात्याने मला मिळालीच पाहिजे. हराम खोल माझं न खाऊ माझं काम करतो अरे फुकटचं अन्न मिळत खाणार कुत्र्या माझी बरोबरी करणार. विश्वासघाताने ज्याने माझ्या राज्याची दुधारी केले त्याला तसं मरण देणे हे माझं कर्तव्य आहे आणि ती पित्याची माझी अंतिम इच्छा आहे. या समजे समजे विना संशय
हे जुलमी राजा आपल्या कर्माने मेला जुलमी सत्तेच्या राजवटीवर